नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण. तर आज आहे चतुर्थी, गणपती बाप्पा स्पेशल चतुर्थी आहे. तर आज काय स्वयंपाक तर बनणार नाही दुसरा, परंतु आज जिथे तिथे शाबूची खिचडी नक्कीच बनते आणि शाबू नक्कीच बनतो. प्रत्येक घराघरात हा शाबू बनत असतो. तर असाच मोकळा आणि सुटसुटीत शाबू तुम्हाला जर बनवायचा असेल तर आपण यासाठी काय काय साहित्य घेतले किंवा किती प्रमाणात साहित्य घेतलं ते सर्व काही डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. आज मी तुम्हाला स्पेशल शाबूचीच रेसिपी दाखवणार आहे आणि चतुर्थी स्पेशल आहे. तर आता आपण पाहूया की मी काय काय साहित्य घेतलेलं आहे. तर इथं मी छान एकदम छोट्या साईजचा गोल्डचा शाबू घेतलेला आहे. एक मोठा असतो आणि एक छोटा असतो, तर त्यामधला मी छोटा घेतलेला आहे आणि तो 3-4 वेळा धुवून घ्यायचा स्वच्छ पाण्याने. मी तर धुवून घेते तो 3-4 वेळा आणि त्यानंतर ना थोडंसं शाबू भिजे एवढं, म्हणजेच आपल्या एका बोटाचं कांडं आहे की नाही त्याच्या अर्ध्यापर्यंत पाणी ठेवायचं. त्यामुळे छान असं जास्त पाणी पण होत नाही आणि शाबू आपला छान फुलतो. तर मी रात्रभरासाठी ठेवून दिलं होतं. आता सकाळी मी काय केले, उठल्यानंतर ना डबा लवकर द्यायचा असतो त्यामुळे मी पटापटा तयारीला लागले. तर इथं मी बटाटे घेतले 3-4, मिरच्या घेतले 7-8 आणि बटाट्यांची सालं काढून ते कट करून घ्यायचे व्यवस्थित. इथं बटाटा शिजवलेला जरी नसेल ना तरीसुद्धा चालतं. असं नाही की बाबा शिजवलेलाच बटाटा पाहिजे. जर हा बटाटा एकदम आपण पातळ आणि छान चिरून घेतला ना तर हा 2 मिनटात तेलातसुद्धा छान असा शिजून निघतो. ज्यावेळेस आपण मिरची तेलामध्ये परततो मिरचीची पेस्ट, तेव्हा तो बटाटा छान असा तेलामध्ये शिजून निघतो. तर आता मी काय करते, इथं बघा बटाट्याची सालं काढून घेते. बटाटा छान बारीक चिरून घेते आणि धुवून स्वच्छ बटाटा आपण 2-3 पाण्याने धुवून स्वच्छ घ्यायचा बटाटा. तर आता मी बटाटा चिरून घेते. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला माझ्या सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्याचे नोटिफिकेशन लगेच मिळून जाईल. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की सांगा कमेंटमध्ये. मी नवीन चॅनल खोललेलं आहे आणि मला जमते की नाही व्यवस्थित बनवायला व्हिडिओ वगैरे, तेही मला डिटेलमध्ये नक्की सांगा. क्लॅरिटी वगैरे व्यवस्थित येते की नाही किंवा व्हिडिओ छान दिसतो की नाही हे व्यवस्थित सांगा. आणि तर हे बघा मी अशा पद्धतीने बटाटा धुवून स्वच्छ पद्धतीने घेतलेला आहे 2-3 वेळा आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ठेवलेलं आहे मी. तर आता तेल टाकून घ्यायचं आपण कढईमध्ये. कढई ठेवली मी गॅसवर आणि तेल टाकून घेते. त्यामध्ये आपण जी मिरचीची पेस्ट बनवली होती ना, इथे उपवासाचा बटाटा आहे त्यामुळे इथं आपण जिरं कोथिंबीर वगैरे इथे उपवासाचा आपण शाबू बनवतो आहे ना, त्यामुळे जिरे कोथिंबीर असलं काही मी यूज नाही केलेलं इथं. हे बघा नुसती मिरची, मोकळी मिरची मी थोडंसं मीठ टाकून बारीक पेस्ट बनवून घेतलेलं आहे. दुसरीकडे मी शेंगदाणे पण भाजायला ठेवलेले आहेत. छान असे बारीक गॅसवर शेंगदाणे भाजले का मस्त छान कोट होतो. तर हे बघा अशा पद्धतीनं मी तेल टाकलं, त्यानंतर त्यामध्ये मिरचीची पेस्ट टाकली आणि त्यानंतर मी मीठ टाकलं. आता छान परतून घ्यायचे मिरचीची पेस्ट आणि त्यामध्ये बटाटा टाकून द्यायचा. तेलामध्ये बटाटा टाकला की 2च मिनटात तो तेलामध्ये एकदम असा शिजल्यासारखा एकदम होऊन जातो. कच्चा वगैरे काही राहत नाही किंवा निबर राहत नाही, काही नाही. तर छान पद्धतीने बटाटा धुवून स्वच्छ ठेवला आणि पाण्यात ठेवला का नाही तो काळा वगैरे पडत नाही, जसा आहे तसा छान राहतो पांढरा शुभ्र, म्हणून मी पाण्यात ठेवते. धुवून घ्यायचं 2-3 वेळा आणि नंतर थोडंसं पाणी टाकून तसंच ठेवायचं त्याला. तर हे बघा मी इथं बटाटा टाकून घेते आणि परतून घेते चांगला. 2 मिनटं बटाटा परतला की त्यानंतर तोपर्यंत मी इकडे शेंगदाणे बारीक करून घेते, तोपर्यंत बटाटा परततो आहे. मीठ वगैरे सगळं तेलात टाकल्यामुळे मिरचीलाही मीठ छान लागतं आणि बटाट्यालासुद्धा मीठ छान लागतं. त्याच्यामुळे मीठ हे तेलातच टाकायचं आहे, म्हणजे सगळीकडं तेल लागतं तेव्हा सगळीकडे मिठाची चव लागते. त्यामुळे कमी जास्त मीठ होण्याचा काही प्रश्न येत नाही. तर मी आता शेंगदाणे वगैरे बारीक करून घेते. आता त्यानंतर काय करायचं आहे, आपला शाबू हा एकदम सुटसुटीत व्हावा, मोकळा व्हावा, याच्यासाठी काय करायचं आहे, आपण अर्धं लिंबू घ्यायचं आहे आणि ते काय करायचं आहे याच्यामध्ये पिळून घ्यायचं आहे. ते पिळाल्यानंतर काय होतं की आपला शाबू एकमेकाला जास्त असा चिटकत नाही किंवा गिचगा होत नाही आणि सुटसुटीत व्हायला आपल्याला मदत होते आणि टेस्टसुद्धा चांगली लागते. तर हे बघा अशा पद्धतीने तर मी बटाटा परतून घेतला आहे. आता काय करूया, आपण याच्यामध्ये भिजवलेला शाबू टाकूया. जो मी रात्री भिजवून ठेवला होता, भिजायला ठेवला होता, तो आता आपण इथं काय करूया, शाबू टाकून घेऊया.
तर छान हे बघा फुललेला आहे आपला शाबू, मस्तपैकी रात्रभर भिजलेला आहे आणि एकदम सुट्टासुद्धा झालेला आहे. फ्रीजमध्ये ठेवावा असं काही नेम नाही. बाहेर जरी ठेवला ना आपण शाबू भिजवून तरीसुद्धा छान असा सुट्टा शाबू होतो. तर आता तुमच्या ह्याच्यानुसार तुम्हाला जेवढा बनवायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही टाकायचं. मला जास्त बनवायचं आहे कारण डब्याला वगैरे न्यायला लागतो, त्यामुळे मी इथं थोडं जास्त बनवते. तर आता आपण शाबू यामध्ये टाकून घेऊया. तर मी इथे शाबू टाकून घेतलेले आहे. आता खालून वर असं परतत राहायचं आहे. गॅस बारीक ठेवायचा आहे, त्यामुळे करपत वगैरे नाही, काही खाली लागत नाही, खाली लागण्याचे चान्सेस नसतात. आणि असं छान पद्धतीने काय करायचं आहे, परतून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे. जर तुम्ही शाबू टाकायच्या अगोदर त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट खालीच मिक्स केला ना तरीसुद्धा चालते. इथं मी केलेलं नाही कारण मला निम्मा शाबू तिखट करायचा होता आणि बाळासाठी थोडासा बिना तिखटाचा म्हणजेच सूप टाईप बनवायचा होता, त्यामुळे मी त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट मिसळलेला नाही. तर हे बघा अशा पद्धतीने आता काय करायचं आहे, सगळं हलवून घ्यायचं आहे, एकदम मिक्स करून घ्यायचे मसाले आणि झाकण ठेवायचं आहे. गॅस बारीकच ठेवायचा आहे. 5 ते 10 मिनटं बारीक गॅसवर ठेवलं ना तर छान आपला शाबू एकदम मस्त सुटसुटीत होतो आणि एकदम मऊ असा शिजतोसुद्धा, कच्चा राहत नाही, कुठं कचकच लागत नाही किंवा काय नाही, असा फुगून येतो छान. आणि बारीकच गॅसवर ठेवायचा आहे, त्यामुळे आपण ज्यावेळेस ताटवरून झाकतो त्यावेळेस तो वाफेने खूप छान असा घामेजून शिजून निघतो. तर हे बघा तुम्ही पाहू शकता एकदम सुट्टा आपला इथं शाबू झालेला आहे रेडी. हे बघा. तर तुम्ही दह्यासोबत किंवा दुसरी कोणती चटणी किंवा काही याच्यासोबत आपण सर्व करून खाऊ शकतो. पण आता सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत आणि प्रत्येकाला थंड असं काहीतरी खावं वाटतं, त्यामुळे शक्यतो सर्वजण दह्यासोबतच खातात. तर हे बघा अशा पद्धतीने आपली रेसिपी तयार झालेली आहे. तर तुम्हाला कसे वाटले रेसिपी मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. आणि तसेच ज्याला कोणाला रेसिपींची शिकायची इच्छा आहे त्यांनाही शेअर करा. धन्यवाद.